नदीपात्र आता मागे पडलं. पुन्हा डोंगराच्या चढत्या भागामधून जाणाऱ्या एका चिंचोळ्या पायवाटेने पुन्हा त्याचा प्रवास सुरू झाला. आता मात्र आणखी कोणीतरी त्याच्या मागे चालत असल्यासारखं त्याला जाणवू लागलं. हा केवळ भास आहे की खरंच आपल्या मागे आणखी कोणीतरी येत आहे हे त्याला समजत नव्हतं. मागे वळून पाहूही शकत नव्हता, अन्यथा मृत्यू निश्चित. आता त्याची नजर फक्त त्या आकृतीचा वेध घेत होती. चालता चालता त्याच्या लक्षात आले की त्या पांढऱ्या धुरकट आकृतीच्या अगदी मागोमाग आणखी एक काळी मांजर चालतीये. ती काळी कुट्ट मांजर अगदी शांत आणि आज्ञाधारकपणे चालत होती. अधूनमधून ती मांजर मागे वळून आपली भेदक नजर नारबावर रोखून धरायची. हातातील मशालीच्या प्रकाशात त्या मांजरीचे तांबूस पिवळे डोळे जसे मशालीच्या पेटत्या आगीसारखे दिसत होते. क्षणभर तसंच पाहून ते पुन्हा त्या चिंचोळ्या पायवाटेने चालू लागायचं. आता गर्द झाडीने व्यापलेल्या जंगलाच्या गाभाऱ्यात नारबा येऊन पोहोचला होता. समोर एक जीर्ण पण अवाढव्य मोठं वडाचं झाड अगदी शांत उभं होतं. ती धुरकट आकृती आता त्या झाडाच्या अगदी खाली उभी राहिली. नारबा त्या आकृतीपासून 30 पावलांवर उभा अगदी श्वास रोखून शांतपणे पाहत होता. आणि पुढच्या क्षणी त्या आकृतीच्या तोंडून एक वाक्य बाहेर पडलं. आज तू मला मुक्त करणार आहेस. त्या आकृतीच्या तोंडून बाहेर पडलेलं वाक्य ऐकून नारबा विचारातच पडला. याला मुक्त करायचे म्हणजे नक्की काय? नारबाला आपल्या कुटुंबाची काळजी वाटत होती. पर माझ्या परिवाराचं काय? तू समध्यासने ठार करणार? नारबा आणखी काही बोलणार तोच त्या आकृतीच्या पायाशेजारी बसलेलं ते काळं मांजर तसंच चालत पुढे जात एका ठिकाणी थांबलं. नारबाची नजर त्या काळ्याभोर दिसणाऱ्या मांजराच्या हालचालींवर स्थिरावली होती. नारबाकडे एक नजर पाहत ते मांजर अचानक आपल्या पुढच्या पायांच्या धारदार नख्यांनी खरखर आवाज करत पायाखालची जमीन उकरत माती मागे फेकू लागलं. जमिनीच्या शरीरावर धारधार नखं रुतताच आवाज येऊ लागला आणि सोबत त्या मांजराच्या कर्कशपणे गुरगुरण्याचा ओरडण्याचा आवाजही मस्तकाची शीर उठवत होता. जमीन थोडी उकरून झाली तशी त्या मांजराने पुन्हा एकदा नजर नारबाकडे टाकली. या ठिकाणची जमीन उकळून त्या मातीत जे आहे ते बाहेर काढ. त्या आकृतीच्या तोंडून बाहेर पडलेले ते शब्द ऐकत नारबा म्हणाला, पर माझ्या परिवाराचं काय? तू म्हणशील ते मी करीन, पण माझ्या परिवाराला काय बी होणार नाही याचं वचन मला पाहिजे. नारबा धीटपणे बोलत असला तरी आतून तो पार हादरून गेला होता आणि पुढच्या क्षणी एक विदारक भयानक हास्य त्या परिसरात घुमू लागलं. ते हास्य होतं की निष्पाप लोकांच्या आर्त किंकाळ्या हे मात्र समजत नव्हतं. आपल्या चहूबाजूंनी येणाऱ्या त्या किळसवाण्या आवाजाच्या दिशेने नारबाची नजर फिरू लागली, पण कोणीही दिसत नव्हतं. होता तो फक्त आणि फक्त आवाज. भीतीने आवंढा गिळत नारबानं पुन्हा त्या आकृतीकडे पाहिलं, पण यावेळी ती आकृती त्या जागेवर नव्हती. आपल्या जागेवर नाही हे लक्षात येताच नारबाच्या काळजात धस्स झालं. हातातली कुऱ्हाड घट्ट पकडत नारबा आजूबाजूला तिरक्या नजरेने पाहू लागला. तसा रडण्याचा ओरडण्याचा आवाज अगदी शांत झाला. रातकिड्यांचा किर्र आवाज तेवढाच काय तो कानावर पडत होता. बाकी एक नीरव जीवघेणी शांतता चराचरात घर करून बसली होती. ती आकृती दिसत नव्हती, पण ते मांजर मात्र मागच्या पायांवर बसून
रखरखत्या नजरेने नारबाकडेच पाहत होतं. तोच मागून एक कानावर हाक ऐकू आली. "आव, इथं काय करायला आलायसा?" त्याच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण तो आवाज त्याच्या बायकोचा होता. झटकन मागे वळून पाहिलं. मशालीच्या प्रकाशात आजूबाजूला नजर टाकली, पण कोणीही नव्हतं. तसा पुन्हा एक आवाज त्याच्या कानावर पडला. घरातून बाहेर तर पडलास, पण दार बंद करून घ्यायचं विसरलास. नारबा मागे वळला, पण दिसत तर कोणीच नव्हतं. काळोख असला तरी हातातल्या पेटत्या मशालीचा आधार होता. नारबानं मशाल पुढे केली आणि आवाजाचा वेध घेत तो वडाच्या अजस्त्र झाडाच्या सभोवताली फिरू लागला. पायाखाली वाळलेला पालापाचोळा, काटेरी झुडपे, खुरटी झाडं, त्यावर वेढलेल्या वेली आणि वडाच्या झाडाच्या फांद्यांमधून निघालेल्या पारंब्या, ज्या जमिनीपर्यंत लोळत होत्या, यातून वाट काढत तो दबक्या पावलांनी चालत होता. पण त्या प्रकाशात त्याला कोणीही दिसत नव्हतं. तसा पुन्हा तो शांत आवाज त्या परिसरात घुमला. मला शोधण्याचा प्रयत्न करतोयस, पण मी कोणाचंही रूप घेऊ शकतो, अगदी तुझंही. तसं नारबानं त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं आणि त्याच्या काळजात चर्र झालं. डोळे विस्फारल्यासारखा तो पाहतच राहिला. तोंडातून शब्द फुटत नव्हते, जशी त्याची बोबडीच वळली होती, कारण त्या भल्या मोठ्या अजस्त्र वडाच्या झाडातून निघालेल्या एका फांदीवर तीच पांढरी आकृती अगदी शांतपणे पायाने हेलकावे घेत बसली होती. आपल्या थरथरत्या हाताने नारबानं मशाल धरून समोर नीट पाहण्याचा प्रयत्न केला. काही वेळापूर्वी घरातून बाहेर पडल्यापासून 50 फुटांवरून चालणारी ती धुरकट आकृती रात्रीच्या काळोखात तितकीशी स्पष्ट दिसत नव्हती. पण आता तीच आकृती त्याच्यापासून अगदी 10-15 फुटांवर झाडाच्या फांदीवर बसली होती. मशालीच्या तांबड्या पिवळसर प्रकाशात त्या आकृतीचं रूप त्याला अगदी स्पष्ट दिसत होतं. त्या पांढऱ्या मानवी आकाराचे लाल निखाऱ्याप्रमाणे चकाकणारे डोळे, जे नारबावरच रोखले होते. 15 फूट उंचीवर असलेल्या झाडाच्या एका फांदीवर ते बसलं असलं तरी मंद हेलकावे घेणारे त्याचे पाय आता संथपणे लांब होत असल्यासारखं दिसत होतं. जणू ते जमिनीवर लोळत होते. आजवर भूत पिशाच्याच्या कहाण्या तर ऐकल्या होत्या, पण आज तो ते पाहत होता. जणू नारबाला आपला मृत्यू समोर दिसत होता. आजवर जे कधी पाहिलं नव्हतं ते आज अगदी त्याच्या समोर होतं. नारबा, तुला मी इथवर आणलंय मला मुक्त करण्यासाठी. जर नकार दिलास तर तुझा परिवार संपला म्हणून समज. तेव्हा तुला माझं ऐकावंच लागेल. नारबासमोर आता कोणताच पर्याय शिल्लक नव्हता. ठीक आहे, तू म्हणशील तसे करतो. नारबा तयार झाला. तसं ते पिशाच्च म्हणालं. हातातली कुऱ्हाड आणि कोयता झाडाच्या बुंध्यात ठेव. हातात फक्त ती मशाल घेऊन झाडाभोवती 3 फेऱ्या मार. आज्ञाधारकपणे नारबानं हातातली कुऱ्हाड आणि धारदार कोयता तिथेच झाडाच्या बुंध्यात एका काळ्या दगडाशेजारी ठेवले आणि डोळे बंद करून देवाचं नाव घेतलं. हातातली मशाल पुढे करून तो झाडाभोवती आपली पहिली फेरी पूर्ण करू लागला. खुरटी, काटेरी झुडपं आणि झाडाच्या पारंब्यांमधून वाट काढत तो आपली पहिली फेरी पूर्ण करू लागला. 10 लोकांनी एकमेकांचे हात धरून त्या झाडाभोवती रिंगण केलं तरी त्यात न मावणाऱ्या त्या भल्या मोठ्या झाडाला पाहत तो चालू लागला. उंच आणि घेरेदार झाडाच्या फांद्यांमधून निघालेल्या पारंब्याचं दाट जाळं जमिनीपर्यंत पोहोचलं होतं. मशाल पुढे करत तो दबक्या पावलांनी त्या पारंब्यांच्या मधून वाट काढत चालत होता.
इतक्यात त्याची नजर झाडाच्या पारंब्यांमध्ये गेली. त्या पारंब्यांच्या दाट जाळीत कोणीतरी उभं असल्यासारखं दिसू लागलं. तसा हातातील मशाल आणखी थोडी पुढे करत तो कुतूहलाने पाहू लागला आणि पुन्हा त्याच्या काळजात चार्रा झालं. झाडाच्या पारंब्यांमध्ये एका माणसाचं प्रेत लटकत होतं. वडाच्या झाडाच्या पारंब्या त्या प्रेताच्या गळ्याभोवती, त्याच्या शरीराभोवती गच्च आवळल्या होत्या. मंदपणे हेलका वेग घेत ते प्रेत अगदी हळुवारपणे गोल फिरू लागलं आणि मशालीच्या प्रकाशात त्या प्रेताचा चेहरा नारबाला दिसला. रामजी नाव नकळत त्याच्या तोंडातून बाहेर पडलं. पहिल्या धक्क्यातून तो सावरणार, तोच त्या प्रेतामागे आणखी काही मृतदेह झाडाच्या पारंब्यांचा फास गळ्यात आवळून लटकत होते. काही ओळखीचे तर काही अनोळखी मृतदेह त्या पारंब्यांच्या फासात गच्च आवळले होते. त्याला या गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं की काही वेळापूर्वी झाडाभोवती फिरताना त्याला काहीच कसं दिसलं नाही, पण आता चक्क झाडाच्या पारंब्यांमध्ये एक नव्हे, दोन नव्हे, तर अनेक लोकांचे मृतदेह लटकत होते. त्या मृतदेहांमध्ये केवळ पुरुषच नव्हते, तर काही महिलांचे मृतदेह देखील त्या झाडाला लोंबत होते. पहिली फेरी पूर्ण झाली तशी आता तो दुसरी फेरी पूर्ण करण्यासाठी चालू लागला. अगदी शांतपणे त्याचं चालणं सुरू होतं.